मोड क्रीडा विश्वात पुण्याच वेळात महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलचा थरार रंगणार आहे। डी.वाय. पाटील स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा हा सामना रंगणार आहे। भारतीय महिला संघाला विश्वचषक जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे। आजच्या सामन्यावर मात्र पावसाचं सावट आहे। अधिक जाणून घेऊया, आपले प्रतिनिधी रवी खरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, एकीकडे पावसाचं सावट मात्र क्रिकेट प्रेमींचा आणि आपल्या टीम इंडियाला चीअरअप करण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह कुठेही कमी दिसत नाहीये, मोठी गर्दी दिसते स्टेडियम बाहेर। श्रुती अगदी बरोबर। आज खरं तर नेरूळमधील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका हा महिला सामना आहे। खरं तर हा अंतिम सामना आहे। मी सध्या डी.वाय. पाटील स्टेडियमच्या परिसरात आहे। आपण पाहू शकतो की असंख्य जे क्रिकेट प्रेमी आहे किंवा चाहता वर्ग आहे, प्रेक्षक वर्ग, तो सध्या डी.वाय. पाटील या ठिकाणी येत आहे। खरं तर डी.वाय. पाटील स्टेडियम परिसरात आपण पाहतोय की सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, तरी देखील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहे। खरं तर महाराष्ट्र राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून तसेच भारतातील विविध कानाकोपऱ्यातून सध्या क्रिकेट प्रेमी आहे तो सध्या या ठिकाणी येत आहे। आपण पाहू शकतो की पावसाची रिपरिप सुरू आहे, तरी देखील मोठ्या प्रमाणात जे क्रिकेट प्रेमी आहे तो सामना थेट पाहण्यासाठी या ठिकाणी सध्या येत आहे। आपण सध्या गेट नंबर 3 या परिसरात आहोत। आपण पाहू शकतो की कटिबद्ध पद्धतीने सध्या प्रेक्षक वर्ग सध्या या ठिकाणी आलेला आहे। त्यांची विशेष चेकिंग देखील केली जात आहे। तसेच महिलांसाठी विशेष कक्ष देखील या ठिकाणी चेकिंगसाठी उभारण्यात आलेला आहे आणि प्रत्येकाची चेकिंग करून आणि तिकिटाची पाहणी करून या ठिकाणी एंट्री सध्या आपण पाहतो की डी.वाय. पाटील स्टेडियमचे जे अधिकारी असतील किंवा नवी मुंबई पोलीस असतील ते सध्या देत आहे। मात्र जो क्रिकेट प्रेमी आहे तो मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या उपलब्ध आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या नवी मुंबई पोलीस देखील सध्या ॲक्शन मोडवरती आहे। वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी सुद्धा नवी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवरती आहे। आपण पाहतोय की विविध कानाकोपऱ्यातून सध्या जे प्रेक्षक आहे किंवा क्रिकेट चाहता आहे तो सध्या या ठिकाणी येत आहे। यामध्ये लहानगे जे मुलं असतील किंवा लहानगे ज्या मुली असतील, चिमुकले असेल, त्यांचा देखील मोठा समावेश या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। व या ठिकाणी आपण श्रुती पाहतोय की पाण्याच्या बॉटल असतील किंवा परफ्यूम असतील तर कुठलेही बाहेरचे खाद्य पदार्थ सध्या या ठिकाणी अलाउड नाही आहे। ते त्यांची देखील चेकिंग या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण विशेष पाहू शकतो की प्रत्येक व्यक्तीची इथे कसून चौकशी केली जाते व त्यानंतरच त्यांना मैदानात सोडलं जात आहे। मात्र खरं तर हा अंतिम सामना आहे। हा सामना पाहण्यासाठी सध्या क्रिकेट तरुण असतील किंवा जे क्रिकेट प्रेमी असतील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि खरं श्रुती आपण पाहतोय की प्रत्येकाने इंडियाला चेअरअप करण्यासाठी इंडियाचे टी शर्ट असतील किंवा ज्या टोप्या असतील त्या टोप्या देखील घालून आपल्या इंडियाला सपोर्ट करण्यासाठी नक्कीच तर अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोतच।